नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभ्यासाच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण वाहतूक या महत्त्वपूर्ण धड्याची नवोदय परीक्षेच्या दृष्टीने तयारी करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण वाहतूक या धड्यावर आधारित महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न सोडवणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर जाणून घेण्याबरोबरच त्याचे सोप्या भाषेत स्पष्टीकरणही समजून घेणार आहोत. हे सर्व प्रश्न नवोदय परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त ठरतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि तुमची तयारी किती झाली हे तपासा. तर चला वेळ न घालवता सुरू करूया वाहतूक धड्यावरील महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न पहिला. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व्यक्ती किंवा वस्तू नेण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? पर्याय: 1. संचार, 2. वाहतूक, 3. व्यापार, 4. प्रवास. उत्तर आहे वाहतूक. कारण वाहतुकीची व्याख्याच काय आहे तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या प्रक्रियेला वाहतूक म्हणतात. वाहतुकीसाठी रस्ते, रेल्वे, जलमार्ग आणि हवाई मार्ग यांचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न पाहूयात. मानवाच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रांती मानला जाणारा शोध कोणता? पर्याय: अग्नीचा शोध, 2. चाकाचा शोध, 3. शेतीचा शोध, 4. लोखंडाचा शोध. उत्तर आहे चाकाचा शोध. कारण चाकाच्या शोधामुळे मानवाच्या जगण्यास स्थिरता आली. प्रश्न तिसरा. प्राचीन काळात ओझे वाहण्यासाठी मानवाने प्रथम कशाचा वापर केला? पर्याय आहेत: 1. मोटार, 2. पाळीव प्राणी, 3. सायकल, 4. ट्रॅक्टर. प्राचीन काळात ओझे वाहण्यासाठी पाळीव प्राण्याचा वापर केला. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न चौथा. 18व्या शतकात कोणत्या शोधामुळे वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला? पर्याय पाहूयात. 1. विजेचा शोध, 2. वाफेचे इंजिन, 3. संगणक, 4. मोबाईल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाफेचे इंजिन. कारण वाफेच्या इंजिनामुळे यंत्राच्या साहाय्याने वाहने चालवणे शक्य झाले. पुढे वाफेवर चालणारी रेल्वे आणि जहाजे विकसित झाली. प्रश्न पाचवा. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? पर्याय पाहूयात. 1. जेम्स वॅट, 2. थॉमस एडिसन, 3. राईट बंधू, 4. अलेक्झांडर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जेम्स वॅट. जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनात महत्त्वपूर्ण सुधारणा करून ते अधिक कार्यक्षम बनवले. त्यामुळे औद्योगिक क्रांतीत आणि वाहतुकीच्या क्षेत्रात विकासाला मोठी चालना मिळाली. प्रश्न 6वा. वाहतुकीचे मुख्य किती प्रकार मानले जातात? पर्याय पाहूयात. 1. 2. 2. 3. 3. 4. 4. 5. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4. वाहतुकीचे मुख्य प्रकार 4 मानले जातात: भूवाहतूक, जलवाहतूक, हवाई वाहतूक आणि पाईपलाईन वाहतूक. प्रश्न 7वा. जमिनीवरून चालणाऱ्या वाहतुकीला काय म्हणतात? पर्याय पाहूयात. 1. जलवाहतूक, 2. भूवाहतूक, 3. हवाई वाहतूक, 4. पाईपलाईन वाहतूक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूवाहतूक. जमीन किंवा भूप्रदेशावरून होणाऱ्या वाहतुकीला भूवाहतूक असे म्हणतात. रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक ही त्याची प्रमुख उदाहरणे आहेत. प्रश्न 8वा. खालीलपैकी कोणता प्रकार भूवाहतुकीमध्ये येत नाही? पर्याय पाहूयात. 1. रस्ते वाहतूक, 2. रेल्वे वाहतूक, 3. जलवाहतूक, 4. वरीलपैकी काहीही नाही. उत्तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच क. जलवाहतूक. जलवाहतूक ही पाणी, नद्या, समुद्र किंवा इतर जलमार्गावरून होते, त्यामुळे ती भूवाहतुकीचा प्रकार नाही. प्रश्न 9वा. घरपोच सेवा देणारी सर्वात महत्त्वाची वाहतूक कोणती? पर्याय पाहूयात. 1. रस्ते वाहतूक, 2. रेल्वे वाहतूक, 3. जलवाहतूक, 4. हवाई वाहतूक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रस्ते वाहतूक. रस्ते वाहतुकीमुळे वाहन थेट घर किंवा दुकान ग्राहकांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे घरपोच सेवा देण्यासाठी रस्ते वाहतूक अत्यंत उपयुक्त आहे. प्रश्न 10वा. लोहमार्गावर चालणारी वाहतूक कोणती? पर्याय: 1.
बस वाहतूक, 2 रेल्वे वाहतूक, 3 विमान वाहतूक, 4 जलवाहतूक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ब रेल्वे वाहतूक. लोहमार्ग म्हणजे रेल्वेचे रूळ. या रुळांवरून रेल्वेगाड्या धावतात म्हणून तिला रेल्वे वाहतूक असे म्हणतात. प्रश्न 11वा. पाण्याचा वापर करून केल्या जाणाऱ्या वाहतुकीला काय म्हणतात? पर्याय पाहूयात. 1 भूवाहतूक, 2 जलवाहतूक, 3 हवाई वाहतूक, 4 पाईपलाईन वाहतूक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जलवाहतूक. स्पष्टीकरण पहा. नद्या, तलाव, कालवे आणि समुद्र यांसारख्या जलमार्गांवरून होणाऱ्या वाहतुकीला जलवाहतूक म्हणतात. प्रश्न 12वा. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सर्वाधिक मालवाहतूक कोणत्या मार्गाने होते? पर्याय 1 रस्ते वाहतूक, 2 रेल्वे वाहतूक, 3 जलवाहतूक, 4 हवाई वाहतूक. उत्तर आहे जलवाहतूक. स्पष्टीकरण बघा. मोठ्या प्रमाणातील आणि जड मालाची वाहतूक जहाजांमधून कमी खर्चात करता येते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात जलमार्गाला मोठे महत्त्व आहे. प्रश्न 13वा. सर्वात वेगवान वाहतुकीचा प्रकार कोणता? पर्याय 1 रस्ते वाहतूक, 2 रेल्वे वाहतूक, 3 हवाई वाहतूक, 4 जलवाहतूक. पर्याय क्रमांक 3 क हवाई वाहतूक हे उत्तर आहे. स्पष्टीकरण पहा. विमानाद्वारे मोठे अंतर कमी वेळात पार करता येते. त्यामुळं सर्वसाधारणपणे हवाई वाहतूक सर्वात वेगवान वाहतूक मानली जाते. प्रश्न 14वा. आकाशात उडणाऱ्या वाहनांमध्ये कोणाचा समावेश होतो? ऑप्शन पहा. 1 जहाज, 2 हेलिकॉप्टर, 3 रेल्वे, 4 ट्रक. उत्तर आहे हेलिकॉप्टर. स्पष्टीकरण पहा. हेलिकॉप्टर हे एक हवाई वाहन आहे. ते आकाशात उडते आणि तुलनेने कमी जागेत उड्डाण व उतरणे करू शकते. प्रश्न 15वा. द्रुतगतीने द्रवपदार्थ आणि वायू नेण्यासाठी कशाचा वापर केला जातो? पर्याय पाहूयात. 1 पाईपलाईन, 2 सायकल, 3 बैलगाडी, 4 स्टीमर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अ पाईपलाईन. स्पष्टीकरण पहा. तेल, नैसर्गिक वायू आणि पाणी यांसारखे पदार्थ लांब अंतरावर सतत वाहून नेण्यासाठी पाईपलाईनचा उपयोग केला जातो. प्रश्न 16वा. घरात येणारा गॅस किंवा पाणी कोणत्या पद्धतीने पुरवले जाते? पर्याय पहा. 1 रेल्वे, 2 पाईपलाईन, 3 विमान, 4 बैलगाडी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पाईपलाईन. स्पष्टीकरण. पाणी आणि गॅस पाईपच्या जाळ्याद्वारे घरांपर्यंत पोहोचवले जातात. त्यामुळे ही पाईपलाईन वाहतुकीचे उदाहरण आहे. प्रश्न 17वा. वाहतुकीमुळे खालीलपैकी कोणता फायदा होतो? पर्याय पहा. 1 व्यापार वाढतो, 2 प्रदूषण होते, 3 वाहतूक कोंडी होते, 4 आवाज वाढतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व्यापार वाढतो. वाहतुकीमुळे वस्तू बाजारपेठेत पोहोचतात आणि विविध प्रदेशांमध्ये व्यापार करणे सोपे होते. त्यामुळे व्यापार आणि अर्थव्यवस्थेला काय होते तर चालना मिळते. प्रश्न 18वा. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला लवकरात लवकर दवाखान्यात पोहोचवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? पर्याय पहा. 1 ट्रक, 2 रुग्णवाहिका, 3 मालगाडी, 4 बोट. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रुग्णवाहिका. स्पष्टीकरण पहा. रुग्णवाहिका ही आपत्कालीन वैद्यकीय वाहतुकीसाठी वापरली जाते. ती रुग्णाला शक्य तितक्या लवकर रुग्णालयात पोहोचवण्यास मदत करते. प्रश्न 19वा पहा. शेतमाल तात्काळ बाजारात पोहोचवण्यासाठी कोणती वाहतूक उपयुक्त ठरते? पर्याय पहा. 1 रस्ते वाहतूक, 2 अंतराळ वाहतूक, 3 पाणी घालणे, 4 यापैकी नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रस्ते वाहतूक. स्पष्टीकरण पहा. रस्ते वाहतुकीमुळे शेतमाल शेतातून थेट बाजारपेठेत किंवा गोदामात नेता येतो. त्यामुळे वेळेची बचत होते.
प्रश्न 20वा पहा. पर्यटनाला चालना मिळण्याचे मुख्य कारण काय आहे? पर्याय 1. वाहतुकीची सोय, 2. वीज पुरवठा, 3. कारखाने, 4. शेती. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. वाहतुकीची सोय. चांगली वाहतूक व्यवस्था असल्यास लोकांना पर्यटनस्थळी सहज आणि सुरक्षितपणे जाता येते. त्यामुळे पर्यटनाचा काय होतो? विकास होतो. प्रश्न 21वा. वाहनांच्या धुरामुळे पर्यावरणात कोणते प्रदूषण होते? पर्याय पहा. 1. जलप्रदूषण, 2. हवा प्रदूषण, 3. मृदा प्रदूषण, 4. शांतता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ब. हवा प्रदूषण. स्पष्टीकरण. वाहनांच्या धुरातून विविध प्रदूषक वायू बाहेर पडतात. त्यामुळे वातावरणातील हवा प्रदूषित होते. प्रश्न 22वा. वाहनांच्या हॉर्नमुळे कोणते प्रदूषण होते? पर्याय पहा. 1. ध्वनी प्रदूषण, 2. वायू प्रदूषण, 3. जलप्रदूषण, 4. रासायनिक प्रदूषण. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अ. ध्वनी प्रदूषण. वाहनांच्या हॉर्नमधून मोठ्या आवाजाची काय होते? निर्मिती होते. त्यामुळे परिसरातील ध्वनीची पातळी वाढून ध्वनी प्रदूषण होत असते. प्रश्न 23वा. शहरांमध्ये वाहनांच्या गर्दीमुळे होणाऱ्या समस्येला काय म्हणतात? पर्याय पहा. 1. पूर, 2. वाहतूक कोंडी किंवा ट्रॅफिक जॅम, 3. दुष्काळ, 4. भूकंप. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वाहतूक कोंडी म्हणजे त्याला काय म्हणतात? ट्रॅफिक. रस्त्यावर वाहनांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त असल्यास वाहनांची हालचाल काय होते? मंदावते म्हणजेच थांबते. त्याला काय म्हणतात? वाहतूक कोंडी असे म्हणतात. प्रश्न 24वा. वाहतुकीच्या दुष्परिणामांमुळे मानवाला कोणता आजार होऊ शकतो? पर्याय पहा. 1. डोकेदुखी व श्वासाचे आजार, 2. सदृढ आरोग्य, 3. दीर्घायुष्य, 4. मजबूत स्नायू. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. डोकेदुखी व श्वासाचे आजार होऊ शकतात. स्पष्टीकरण पहा. वायू आणि ध्वनी प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मानवाला श्वसनाशी संबंधित त्रास आणि डोकेदुखीसारख्या समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. प्रश्न 25वा. खनिज तेलाचा साठा कसा आहे? पर्याय 1. अमर्याद, 2. मर्यादित, 3. कधीही न संपणारा, 4. वाढवणारा. पर्याय क्रमांक 2 ब. मर्यादित आहेत. पेट्रोल आणि डिझेल हे खनिज तेलांपासून मिळतात आणि खनिज तेल हे मर्यादित नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्यामुळे त्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. प्रश्न 26वा. वाहतुकीमध्ये होणारी प्रदूषणाची मुख्य कारणे कोणती? पर्याय पहा. 1. वाहनांची धूळ, 2. वाहनांचा धूर, 3. इंधनाचा वापर, 4. वरील सर्व. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ड. वरील सर्व. वाहतुकीमध्ये प्रदूषणात वाहनांची धूळ असते, वाहनांचा धूर असतो, इंधनाचा अतिवापर असतो. प्रश्न 27वा पहा. वाहतूक नियमांचे पालन केल्यास कोणता फायदा होतो? पर्याय पहा. 1. वेळेची बचत होते, 2. अपघात कमी होतात, 3. इंधनाची बचत होते, 4. वरील सर्व. पर्याय आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ड. वरील सर्व. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यावर वेळेची बचत होते, अपघात देखील कमीच होतात आणि इंधनाची बचत होत असते. प्रश्न 28वा. वाहतुकीमुळे सर्वाधिक त्रास कोणत्या गोष्टीचा होतो? पर्याय पहा. 1. आवाजाचा, 2. गर्दीचा, 3. प्रदूषणाचा, 4. आर्थिक खर्चाचा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ड. आर्थिक खर्चाचा. प्रश्न 29वा. मालवाहतुकीसाठी प्रामुख्याने कोणता मार्ग वापरला जातो? पर्याय पहा. 1. रेल्वे मार्ग, 2. जलमार्ग, 3. रस्ते मार्ग, 4. वायुमार्ग. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच क. रस्ते मार्ग. मालवाहतुकीसाठी जास्तीत जास्त
रस्ते मार्गाचा वापर केला जातो. प्रश्न 30. शाश्वत वाहतूक म्हणजे काय? पर्याय पहा. 1. स्वस्त वाहतूक. 2. पर्यावरणपूरक वाहतूक. 3. जलद वाहतूक. 4. लष्करी वाहतूक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्यावरणपूरक वाहतूक म्हणजेच शाश्वत वाहतूक होय. प्रश्न 31. मानवाने सर्वात पहिले प्रवास कसा केला? 1. विमानाने. 2. रेल्वेने. 3. पायी. 4. जहाजाने. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच क. पायी. चाक आणि वाहनांचा शोध लागण्यापूर्वी मानव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रामुख्याने पायीच प्रवास करत होता. प्रश्न 32. पहा. चाकाचा शोध लागण्यापूर्वी ओझे नेण्यासाठी कशाचा वापर केला जात असे? पर्याय पहा. 1. कारचा. 2. प्राण्यांचा आणि पाठीवर. 3. सायकलचा. 4. मोटरसायकलचा. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्राण्यांच्या पाठीवरून ओझे वाहत नेत असत. चाकाचा शोध लागण्यापूर्वी मानव स्वतःच्या पाठीवर तसेच पाळीव प्राण्यांच्या मदतीने ओझे वाहत होता. प्रश्न 33. औद्योगिक क्रांतीमध्ये कोणत्या ऊर्जेचा वापर वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर सुरू झाला? 1. वाफेची ऊर्जा. 2. सौर ऊर्जा. 3. पवन ऊर्जा. 4. अणुऊर्जा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. वाफेची ऊर्जा. स्पष्टीकरण पहा. वाफेच्या इंजिनामुळे वाफेची ऊर्जा यांत्रिक कामासाठी वापरणे शक्य झाले. रेल्वे आणि वाफेची जहाजे यामुळे वाहतुकीत मोठा बदल झाला. प्रश्न 34. विमानाचा शोध कोणत्या बंधूंनी लावला? पर्याय पहा. टाटा बंधू. 2. राईट बंधू. 3. अंबानी बंधू. 4. फोर्ड बंधू. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. राईट बंधू. स्पष्टीकरण पहा. ऑरव्हिल आणि विल्बर राईट यांनी नियंत्रित इंजिनयुक्त विमानाच्या विकासात महत्त्वपूर्ण यश मिळवले. त्यामुळे आधुनिक विमानाचा वाहतुकीचा पाया काय झाला? मजबूत झाला. प्रश्न 35. जमिनीवर चालणारी सर्वात वेगवान सार्वजनिक वाहतूक कोणती? पर्याय पहा. 1. सायकल. 2. बैलगाडी. 3. बुलेट ट्रेन. 4. ट्रॅक्टर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बुलेट ट्रेन. स्पष्टीकरण पहा. बुलेट ट्रेनसारख्या उच्च वेगाच्या रेल्वेगाड्या जमिनीवर अतिशय वेगाने धावतात. त्यामुळे त्या जलद सार्वजनिक वाहतुकीच्या उदाहरणं आहेत. प्रश्न 36. भारतामध्ये पहिली रेल्वे कधी धावली? पर्याय पहा. 1. 1853. 2. 1947. 3. 1950. 4. 1800. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1853. भारतातील पहिली प्रवासी रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी धावली. त्यामुळे 1853 हे भारतीय रेल्वेच्या इतिहासातील महत्त्वाचे वर्ष आहे. प्रश्न 37. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली? पर्याय पहा. 1. मुंबई ते पुणे. 2. मुंबई ते ठाणे. 3. दिल्ली ते आग्रा. 4. चेन्नई ते बंगळुरू. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मुंबई ते ठाणे. भारतातील पहिली प्रवासी रेल्वे मुंबईतील बोरी बंदर ते ठाणे या मार्गावर धावली. या प्रवासाने भारतातील रेल्वे वाहतुकीच्या युगाची सुरुवात झाली. प्रश्न 38. मेट्रो ट्रेन प्रामुख्याने कुठे पाहायला मिळते? पर्याय पहा. लहान खेड्यांमध्ये. 2. मोठ्या शहरांमध्ये. 3. जंगलांमध्ये. 4. समुद्रावर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मोठ्या शहरांमध्ये. कारण मोठ्या शहरांमध्ये लोकसंख्या आणि वाहतुकीची गर्दी जास्त असते. त्यामुळे जलद आणि मोठ्या संख्येने प्रवासी वाहून नेण्यासाठी मेट्रो रेल्वे उपयुक्त ठरते. प्रश्न 39. जलवाहतुकीसाठी नैसर्गिक मार्ग कोणता असतो? पर्याय पहा. 1. रस्ते. 2. नद्या आणि समुद्र. 3. रेल्वे रूळ. 4. आकाशातील मार्ग. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ब.
नद्या आणि समुद्र. स्पष्टीकरण पहा. नद्या आणि समुद्र हे नैसर्गिक जलमार्ग आहेत. त्यावरून बोटी आणि जहाजांची वाहतूक केली जाते. प्रश्न 40 पहा. जहाजांना दिशा दाखवण्यासाठी पूर्वी कशाचा वापर केला जात असे? पर्याय पहा. 1. होकायंत्र, 2. घड्याळ, 3. मोबाईल, 4. कॅमेरा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच होकायंत्र. स्पष्टीकरण काय तर होकायंत्राच्या साहाय्याने दिशांची काय होते माहिती मिळते. समुद्र प्रवासात दिशा ठरवण्यासाठी त्याचा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा उपयोग केला जातो. प्रश्न 41 मालवाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या बोटींना काय म्हणतात? पर्याय पहा. 1. सायकल, 2. स्टीमर किंवा मालवाहू जहाज, 3. रिक्षा, 4. स्कूटर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्टीमर मालवाहू जहाज. स्पष्टीकरण. मोठ्या प्रमाणातील माल समुद्रामार्गे नेण्यासाठी मालवाहू जहाजांचा उपयोग केला जातो. स्टीमर हा पूर्वी वाफेवर चालणाऱ्या जहाजांसाठी वापरला जाणारा शब्द आहे. प्रश्न 42 हवाई वाहतुकीचे नियंत्रण कोण करतं? पर्याय पहा. 1. ट्रॅफिक पोलीस, 2. विमानतळ नियंत्रण कक्ष, 3. रेल्वे मास्टर, 4. बस कंडक्टर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विमानतळ नियंत्रण कक्ष. स्पष्टीकरण काय त्याचं पहा. हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणा विमानांच्या उड्डाण आणि उतरण्याचे नियमन करते. त्यामुळे विमानांची सुरक्षित हालचाल राखण्यास मदत होत असते. प्रश्न 43 हेलिकॉप्टरचे वैशिष्ट्य काय असते? पर्याय पहा. ते पाण्यात चालते, 2. ते जागेवरच उभे राहू शकते आणि अनुलंब उड्डाण करू शकते, 3. त्याला रूळ लागतात, 4. ते जमिनीखाली चालते. उत्तर पहा. पर्याय क्रमांक 2 ते जागेवरच उभे राहू शकते आणि अनुलंब उड्डाण करू शकते. हेलिकॉप्टरच्या पंखांच्या फिरण्यामुळे ते उभ्या दिशेने वर जाऊ शकते. तसेच हवेत एका ठिकाणी स्थिर देखील राहू शकते आणि तुलनेने कमी जागेत उतरू शकते. प्रश्न 44 पाईपलाईनमधून प्रामुख्याने काय वाहून नेले जाते? पर्याय पहा. 1. फळे आणि भाजीपाला, 2. पुस्तके, 3. तेल, वायू आणि पाणी, 4. लाकूड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच तेल, वायू आणि पाणी. स्पष्टीकरण काय असते त्याच पहा. द्रव आणि वायू पदार्थ सतत वाहून नेण्यासाठी पाईपलाईनचा वापर केला जातो. तेल, नैसर्गिक वायू आणि पाणी ही त्याची प्रमुख उदाहरणं आहेत. प्रश्न 45 वाहतुकीमुळे मानवी जीवन कसे झाले आहे? पर्याय 1. सुलभ आणि वेगवान, 2. कठीण, 3. सुस्त, 4. संथ. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुलभ आणि वेगवान. वाहतुकीमुळे लोक आणि वस्तू कमी वेळात दूरच्या ठिकाणी काय करतात पोहोचू शकतात. त्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ आणि गतिमान झालेले आहे. प्रश्न 46 ग्रामीण भागाला शहरांशी जोडण्यासाठी काय महत्त्वाचे असते? पर्याय पहा. 1. पक्के रस्ते, 2. मोठे समुद्र, 3. विमानतळ, 4. उपग्रह. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पक्के रस्ते. चांगले रस्ते असल्यामुळे ग्रामीण भागातील लोक आणि माल शहरांशी सहज जोडले जातात. त्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि व्यापाराच्या सुविधा मिळणे सोपे होते. प्रश्न 47 वाहतूक व्यवस्था कोणाच्या विकासाचा कणा मानली जाते? पर्याय पहा. 1. देशाच्या अर्थव्यवस्थेचा, 2. खेळांचा, 3. संगीताचा, 4. चित्रकलेचा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 देशाच्या अर्थव्यवस्थेचा. वाहतुकीमुळे काय होतं? कच्चा माल, तयार वस्तू आणि लोकांची हालचाल सुलभ होते. त्यामुळे उद्योग आणि व्यापार आणि त्याचप्रमाणे रोजगार वाढण्यास मदत होत असते. प्रश्न 48 वाहतूक क्षेत्रातील रोजगाराचे एक उदाहरण कोणते? पर्याय पहा. 1. डॉक्टर, 2. चालक, 3. वकील, 4. शेतकरी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चालक. कारण बस, ट्रक, टॅक्सी, रिक्षा इत्यादी वाहने चालवण्यासाठी चालकांची आवश्यकता असते. त्यामुळे चालक हा
वाहतूक क्षेत्रातील महत्त्वाचा रोजगार आहे. प्रश्न 49वा. आपत्तीच्या वेळी लोकांना मदत पोहोचवण्यासाठी कोणती वाहतूक उपयोगी ठरते? पर्याय पहा. हेलिकॉप्टर आणि नौका, 2 सायकल, 3 बैलगाडी, 4 खाजगी कार. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अ, हेलिकॉप्टर आणि नौका. कारण पूर, भूकंप किंवा इतर आपत्तीच्या वेळी रस्ते बंद होऊ शकतात. अशा वेळी हेलिकॉप्टर आणि नौकांच्या मदतीने अडकलेल्या लोकांपर्यंत सहज मदत पोहोचवता येऊ शकते. प्रश्न 50वा. जगातील सर्व देश एकमेकांच्या जवळ आले आहेत. याचे प्रमुख कारण कोणते? पर्याय पहा. 1. जलद वाहतूक आणि संदेशवहन, 2. वाढती लोकसंख्या, 3. कमी पाऊस, 4. जंगलाचा नाश. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अ, जलद वाहतूक आणि संदेशवहन. ते कसे काय? तर आधुनिक वाहतूक आणि संदेशवहनामुळे लोक, वस्तू आणि माहिती जगभर वेगाने पोहोचवू शकतात. त्यामुळे जग परस्पर अधिक लोकांशी जोडले गेले आहे. प्रश्न 51वा. वाहनांच्या धुरामध्ये कोणता विषारी वायू असतो जो आरोग्यास हानी पोहोचवतो? पर्याय पहा. 1. ऑक्सिजन, 2. कार्बन मोनॉक्साईड, 3. नायट्रोजन, 4. हायड्रोजन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ब, कार्बन मोनॉक्साईड. कारण कार्बन मोनॉक्साईड हा रंगहीन आणि गंधहीन विषारी वायू आहे. वाहनांच्या अपूर्ण ज्वलनातून तो निर्माण होऊ शकतो आणि आरोग्यास हानी पोहोचवू शकतो. प्रश्न 52. ध्वनी प्रदूषणाचे मोजमाप करण्याची युनिट कोणती आहे? ऑप्शन पहा. 1 लिटर, 2 डेसिबल, 3 मीटर, 4 ग्रॅम. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब म्हणजेच डेसिबल. कारण आवाजाची तीव्रता ही ध्वनीची पातळी मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरले जाते. पुढचा प्रश्न. ट्रॅफिक सिग्नलमध्ये किती रंग असतात? पर्याय 1 2, पर्याय 2 3, पर्याय 3 4, पर्याय 4 5. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ब 3. सामान्य वाहतूक सिग्नलमध्ये लाल, पिवळा आणि हिरवा असे 3 प्रमुख रंग असतात. पुढचा प्रश्न. ट्रॅफिक सिग्नलमधील लाल रंग कशाचे प्रतीक असतो? पर्याय पहा. 1 थांबा, 2 जा, 3 तयार राहा, 4 वळा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अ, थांबा. लाल सिग्नल लागल्यावर वाहनांनी थांबणे आवश्यक असते. हा वाहतूक नियंत्रणातील महत्त्वाचा सुरक्षित नियम आहे. पुढील प्रश्न. ट्रॅफिक सिग्नलमधील हिरवा रंग कशाचे प्रतीक असतो? पर्याय पहा. 1 थांबा, 2 जा, 3 हुशार व्हा, 4 शांत राहा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जा. स्पष्टीकरण काय? हिरवा सिग्नल सुरू झाल्यावर मार्ग सुरक्षित आणि मोकळा असल्यास वाहनांना पुढे जाण्याची परवानगी असते. दुचाकी चालवताना डोक्यावर काय घालणे बंधनकारक असते? पर्याय पहा. 1 टोपी, 2 हेल्मेट, 3 रुमाल, 4 यापैकी काहीही नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ब, हेल्मेट. कारण हेल्मेट डोक्याचं काय करते? संरक्षण करत असते. अपघाताच्या वेळी डोक्याला गंभीर इजा होण्याच्या पासून आपली सुरक्षा होऊ शकते. पुढचा प्रश्न. रस्ता ओलांडताना कुठे चालले पाहिजे? पर्याय पहा. 1 झेब्रा क्रॉसिंगवरून, 2 कुठेही, 3 रुळांवरून, 4 रस्त्याच्या मधोमध. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 झेब्रा क्रॉसिंगवरून. कारण झेब्रा क्रॉसिंग हे पादचाऱ्यांना रस्ता सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी दिलेले ठिकाण आहे. रस्ता ओलांडताना वाहतूक पाहून त्याचा वापर करावा. पुढील प्रश्न. पेट्रोल आणि डिझेल कशापासून तयार केले जातात? पर्याय 1 पाण्यापासून, 2 खनिज तेलापासून, 3 हवेपासून, 4 झाडांच्या पानापासून. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ब, खनिज तेलांपासून. कारण कच्च्या खनिज तेलाचे शुद्धीकरण आणि प्रक्रिया करून पेट्रोल, डिझेल यांसारखी इंधने मिळवली जातात. पुढील प्रश्न. सौर ऊर्जेवर चालणारी वाहने कशाचा वापर करतात?
पर्याय पहा. 1. सूर्यप्रकाश, 2. कोळसा, 3. पेट्रोल, 4. गॅस. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच सूर्यप्रकाश. कारण सौर पॅनल सूर्यप्रकाशातील ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात. या ऊर्जेचा उपयोग वाहन चालवण्यासाठी केला जाऊ शकतो. पुढील प्रश्न. वाहतुकीचे नियम का पाळावेत? पर्याय पहा. स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी, पोलिसांना दंड भरण्यासाठी, 3. उशीर करण्यासाठी, 4. आनंद घेण्यासाठी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी. वाहतूक नियमांचे पालन केल्याने वाहन चालक, प्रवासी आणि पादचारी यांची सुरक्षितता वाढते. त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण वाहतूक या धड्यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पूर्ण केले. या प्रश्नांचा सराव पुन्हा करा आणि ज्या प्रश्नांची उत्तरे चुकली आहेत त्या प्रश्नांचा विशेष सराव करा. नवोदय परीक्षेत यश मिळवण्यासाठी केवळ प्रश्न पाहणे महत्त्वाचे नाही, तर त्यामागील संकल्पना समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.